आपण मायक्रोफोन होती त्यांना जॉईन करूया त्या नेक्स्ट मॅच इनिंग साठी. थँक्यू. जाऊया मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण पाहतो भावी आमदार चषक 2024 पहिलं वसंत इलेव्हन स्टेशन टाकूरवाडी जिगरी ग्रुप आयोजित त्याचप्रमाणे राज्याची कोलटेज यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे साकारलेलं स्वप्न आज दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. पहिला सामना आपण पाहिला, त्यानंतर दुसरा सामना तुम्हाला सर्वांच्या भेटीस येऊन पोहोचला आहे. एका साईड टीम सुरेश इलेव्हन मुंडेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध उंबरविरा. चला सामनावीर आपण आता झालेला सामना समीर वाघमारे ठरला या मॅचचा हिरो. समीर या आपण पळसदरी टीमचा समीर अगदी आपण या अगदी ज्याला षटक हाताळत असताना 4 धावा खर्च करत 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना 3 धावा. आणि इथे मी सन्मान्य अनिलजी पारवी यांना विनंती करतो आपल्या शुभ असते इथे आपण देणार आहोत समीरला मॅन ऑफ द मॅच. सुरेश इलेव्हन मुंडेवाडी. लोकाला 11 नाही भेटत या 14 आणला इकडे 3 माय मग उभं केला. काय सांगायचं आहे. जाऊया काय सांगायचं आहे. नारे फोडताना असा फुटला का 4 जण अंगापासून उठून गेली. हा पहिलाच बॉल तो म्हणजे इथे खराब आला. उजवी एसटी त्याने मिस करत असताना पंचाने दर्शवलं गेलं. इथे हात चेंडू वाईट आला. अतिरिक्त एकदा आपण कवटी जोडली जाईल. संघाचं खाते इथे ओपन होते पुन्हा एकदा. बस सासू सुनीची आणि आयटम कुणाची कांडी टाईट काम. किपर काय झालं त्या बोकांडी बसवतो का. पहिला धक्का आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होते. पांडुरंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तू आधी 7-8 जण आणायचं ना जोडेल. काय झालं बॅटिंग वाल्याला 12 घडी असेल आले का पाव किलो बोजा आहे त्या 1 कोपऱ्याला बसलाय. हे अगदी जाऊया. पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पांडुरंग जर म्हटलं तर मोदी 3.5 फूट उंची आणि 46 ते 47 किलो बोजा बारदार काटून मैदानात दाखल. परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती आपण सुनील पहिला चेंडू थोडंसं जर पाहिलं तर फलंदाजापासून लांब फटका इथे फसला. क्षेत्रक्ष बॉल खाली आणि जागीच कॉम्पाऊंड गाडी नंबर 1752 सांगली कोल्हापूर सोलापूर आज स्टेशन टाकूरवाडी. अंतिम दिवस अजून एक धक्का. 6 फलंदाजी करणाऱ्या प्रत्येक टीमला विनंती आहे. फलंदाज बाद झाल्यापासून 30 सेकंदाच्या आतमध्ये खेळपट्टीवर दाखल होणं महत्वाचं राहील. 1 मिनिटाच्या आतमध्ये जर तो चेंडू खेळून काढला नाही तर फलंदाज चेंडू न खेळता बाद दिला जाईल. प्रति षटकामध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी आहे. तुम्हाला प्रत्येक गोलंदाजी करणाऱ्या टीमनं 5 मिनिटाच्या आतमध्ये षटक समाप्त करणं फार महत्वाचं राहील. पहिली 3 षटके 15 मिनिटात कंप्लीट करायचे. अन्यथा अगदी आपण जास्तीचा वेळ जर खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये 1 क्षेत्ररक्षक तटीय षटकामध्ये घेतला जाईल. त्यानंतर शेवटच्या षटकासाठी 5 मिनिटं राहतील. ते 5 मिनिटाच्या अतिरिक्त वेळ जर खर्च केला तर अजून 1 क्षेत्ररक्षक तटीय षटकामध्ये घेतला जाईल. तुमचा टाइम काउंट केला जातो. तो टाइम आमच्याकडे नसणार आहे, पंचांकडे राहणार आहे आणि पंच तुम्हाला दर्शवतील. सुनील तयार काय रे राहता लक्षणात का काय झाली आज गेल्या काय सांगितलं खालच्या मुंडी वर ढोकणं केला पण काय जमला नाही. सुटसुटीत गुटगुटीत इथे मात्र हा डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुनीलच्या माध्यमातून 2 धाबा फलकावरती आहेत. 2 विकेट. नक्कीच इथे पळसदरी गावचे दरेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा आयोजकांच्या वतीने नक्कीच सत्कार केला जाईल. साहेब आपण यायचं आणि त्यांच्या समवेत मात्र आमचे मित्र नितीनजी पवार साहेब यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. या त्यांचा या 4 धावा लेग बाईस की बाईस 1 लेग बाईस नरेश गोमा इंगोळे यांच्या हस्ते मात्र नक्कीच दरेकर साहेबांचा मात्र सत्कार केला जाईल.
तर मान्यश्री धडेकरजी साहेबांमध्ये मान सन्मान केला होतो. मायाची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये मात्र भाऊ आमदार घोषणामध्ये त्यांना शुभ सन्मान केला जातो. त्याचबरोबर नितीनजी पवार प्लस हरी गावशी आणि राकेश यांचे जवळचे परम मित्र आहेत, त्यांचा देखील इथे या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. तर मान्य श्री तुळशीरामजी कवटे साहेबांना विनंती असेल की आपला शुभ असते मायाची शाल सौंदर्याचे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्याने या स्पर्धेमध्ये सन्मानित करायचं आहे. ओटू कॉम्बॉक्स योगेशजी वाघसर जॉईन होतील आता. षटक क्रमांक 2 आता यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. फील्डिंग आलाय तुमचं सकाराम तुकाराम शांताराम काय सांगायचं तिघ एकदम आजारी होता काय 4 आहात का बर. यावेळेस गोलंदाज आलाय रवी गोलंदाजी ट्रॅक होती षटक क्रमांक 2 हाताळ्यांसाठी. तर स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहू शकाल विनोद. चला प्रतिषटकामध्ये 5 मिनिटाचा अवधी आहे विसरून चालायचं नाही. क्षेत्ररक्षण करणारी टीम याची नोंद घ्या. पुन्हा सांगू नका की आमचा एक क्षेत्ररक्षक तटीय सर्कलमध्ये का घेतला. वेळ विलंब केल्या कारणाने आपल्याला घ्यावा लागेल आणि तुमचा टाइम पंचांकडे अलर्ट आहे याची नोंद घ्या. यावेळेस फटका येते पुन्हा एक धावे. क्षेत्ररक्षक बाप्पा मोठे जेव्हा त्यानं टोपला मांडला धागा आला तर डॅम मध्ये गलफड आहे पण काय सांगायचा कसा तरी चेपला आणि तिथे विकेट. आणि इथे फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंगेश यावेळेस दाखल. परंतु बॉलर काय सांगितलं रवी आल्या शेंडी फुटली भयानक कार्यक्रम सुटसुटीत आणि गुटगुटीत. यानंतरची पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे रेग्युलर पोल मधली नागेवाडी आणि भिलवले. मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायचं याची नोंद घ्या. उशीर केलाच आपल्याला पेनल्टी घ्यावी लागेल. पुन्हा तुमची तक्रार स्वीकारली जाणार नाही. किपर काय रे रात्री काय हळदीला गेला जागा काय झाला था. हो जाऊया अगदी 6 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. रवी पहिल्या चेंडूवरती विकेट दुसऱ्या चेंडू डॉट येणारा बॉल. बस असा कार्यक्रम केला जावयाला जाव्याला जेवाय दिला पण आवडा चिकाड बनायला कूड मोडून पळाला. इथे अजून एक विकेट. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश. पॅन्ट गड्या ना बारीकपणाची घातली का काय मोकार लांडी झाली अरे गडी बरं आहे पण पॅन्ट जरा लांडी झाली. जयेश मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल. 2 ऑफिशियल पंचांच्या आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सुरेश निरगुड आणि हरी दोरे. 6 रात्री तिकडे पनवेल मध्ये घालवल्या. कालची रात काय त्यांना झोपताना समजली नाही पाहावं लागेल आज. यावेळेस हो इथे पुन्हा एकदा संधी एक सिंगल तर घेतली मला वाटतं बॅटकट. एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती. बॅटिंग करणारी टीम अर्थात सुरेश 11 मुंडेवाडी. नाही ना तुमचा निजला ती चौघजण काय सांगायचं असं काय झालं बाबा नको झाली आहे. बॅटिंग वाला मग मुंडेवाडी करून टिकलं तर आणि उंबरविरा फिल्डिंगला करून टिकलं पण नको झाले. यावेळेस फटका इथे पुन्हा एकदा पोचला. क्षेत्ररक्षण बॉल खाली पाहावं लागेल बेकार नाही वगैरे आणखी मोराचा पिसोरा फुली येतो पण बरा फुली येतो हा का. यावेळेस अजून एक धक्का विकेट आणि आता कॅच घेतली सांग जाव्या ना बाबा जावया मग जरा कमीच जियाला खेचायला लागला नाही ना वही मोडताना माझ्या फळताना धन करील. हरकत नाही मित्रांनो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होतोय. संदीप यावेळेस मैदानाच्या आतमध्ये शर्टाव नाव आहे दीप म्हणजे काय सांगायचं आहे घरपट्टी 1 आणि 7-12-2 इथे काय अर्थ आपण पाहू शकाल. संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय स्ट्राईक एंड वरती. तर गोलंदाजी ट्रॅक वरती रवी शेवटचा बॉल काय सांगायचं आहे पंच बॉलर आवाज करून कडे जरा चेक कर जा बरं. नाही वरच खपली वाटत चेक करायची बारी आणि वर खपली
भव्य मित्रांनो षटक क्रमांक पाहता पाहता इथे दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त. संघाची धावसंख्या 5 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. टीम उंबरविरा. थँक्यू डीजे. चांगलं असं संगीत आमच्या डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. गरम झाला पार, गार वाटला दादा, गरम झाला. गोलंदाज झाला यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती प्रकाश. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रकाशाला गेलाय. पळावं लागेल जाडा जुडा गट्टा गुट्टा आडिया मीडियम बांध्याचा गडी काय सांगायचा गुटगुटीत पुटपुटीत. प्रकाश असू नको रे गुचकीला आगल विगल पाणी नाही अजून. जाऊया इथे षटक क्रमांक 3. यावेळेस फटका पुन्हा एकदा पोचला. क्षेत्रक्षे बॉल खाली पाहावं लागेल आणि यावेळेस हो लाजबाब झेल. इथे देखील टिपला असेल विकेट. काय सांगायचं आज नेमका कसा काय फळाला येईल का. पण बॅटिंग वाला नेमका आज काय झाला आणि काय झोंबला आणि काय नाही. जेला गडी आमटी जरी वशियम कार्यक्रम झाला. जावळ बोळा सासऱ्याला पोरा झाली 16-1 सांगतो द्या मला मुळा. दुसरा सांगतो खाऊ का रताळा सगळ्या सुपडा साप. इथे खरे अर्थाने आपण पाहतोय 6वा धक्का आणि यावेळेस फलंदाज दाखल होतोय. रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळेस रुपेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय या स्पर्धेचे आयोजक राकेश भाऊ कवटे. काय सांगत तू आला नाही मोकार भूषाला काय भेटल्या खया आजचा दिवस म्हणून. आणि इथे मात्र निश्चित हा चेंडू चांगला आहे. हारी दोरे जर पाहिला तर लाईन मध्ये परफेक्ट आहेत. त्यांना वळंबा नाही लागत. लाईन परफेक्ट मारता येते. कधी पण त्यांना उभं करा पिच वरती. कदाचित जर पाहिला तर आज आपण त्यांना पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा प्रकाश तयार. यावेळेस दम खाऊन टोका दिला बेकार. काशी केली वनवासी केली नशिबी तुमच्या कशी काय 7.5 आली. जेलगडी आउट. हे पाया पडून चांगला मजबूत पाया पडून पाहावं लागेल. नवीन फलंदाज दाखल होतोय संतोष. 12 खेळाडू लाजत जस काय मात्र आयटम तुझं लाईन मारे तू दम केले त्या नाही. इथे जाऊया संतोष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 7 विकेट. अगदी लो स्कोरिंगची मॅच जणू काही ती पाहायला मिळेल का. कारण की इथे तिसरं षटक चालू आहे. धावफलकावरती अवघ्या 9 धावा. 7 विकेट आता पाहावं लागेल. खरं आपण पाहू शकाल रेग्युलर पोल मधला भिलवली आणि नागेवाडी. त्यानंतर दुसरा सामना स्टेशन ठाकूरवाडी तर त्यांच्या विरुद्ध नाथखुळा जांभळवाडी. त्यानंतर रेग्युलर पोल मधला तिसरा सामना संजय नगर त्यांच्या विरुद्ध मेसकरवाडी. आणि रेग्युलर पोल मधला चौथा सामना बागुचीवाडी त्यांच्या विरुद्ध धामणी. आणि त्यानंतर शेवटचा सामना टपालवाडी त्यांच्या विरुद्ध भटबळ. दाबून मारलाय कुतून मारलाय. फिल्डर वाकून आलाय बॉल पर्यंत. यास एक सिंगल घेतले त्याला माहित आहे पचला आवडच खावा ना पचत ना खावा. 1 धाव आणि एका धावेच्या मदत संघाची धावसंख्या 10. या धावसंख्येवरती पाहू शकाल त्या काय वादी कुणमा मजबूत रेकलू नका लोड येतो तिकडे. बरोबर 15 मिनिटात झाले. यस षटक क्रमांक 3 समाप्त झाले. आणि आता जास्तीचा वेळ खर्च करू नका. आपण बरोबर 15 मिनिटात 3 षटक इथे कंप्लीट झालेले आहेत. आता या षटकासाठी आपल्याकडे 5 मिनिटाचा अवधी राहणार आहे. शेवटचे 2 चेंडू जरी राहिले आणि तुम्ही 5 मिनिटाचा अतिरिक्त वेळ जर खर्च करत असाल तर तिथे तुम्हाला क्षेत्ररक्षक तटी या सर्कलमध्ये घ्यावं लागेल. म्हणजे असं नाही की तुम्हाला 3 षटक 15 मिनिटात कंप्लीट करायचे नंतर तुम्हाला पेनल्टी दिली जाणार नाही असं नाही. शेवटचा 1 बॉल जरी राहिला आणि 5 मिनिटं तुमची समाप्त झाली तरी तुम्हाला एक क्षेत्ररक्षक तटी या सर्कलमध्ये घ्यावं लागेल. त्यामुळे वेळेचं बंधन आहे. वेळ महत्वाची आहे. अरे बाबा याला खेळायचं तू नाही तो दे का. अरे इकडे खेळायचं याला. अरे बाप्पा हे हरिकृष्ण खेळायचा याला नाही तो तिकडे पंच कुईलीच्या जगा 2-3 ठेवा ना खिशात पाहावं लागेल. म्हणजे माझं लक्ष लेट गेला रे नाही तर मस्त घरपट्टी पाडली असते. आता जाऊया काही का होईना परंतु त्यांचा कार्यक्रम झाला. सकाराम आजारी झाला. तुकारामला सलाईन लावल्या आणि कांतारामला उलट्या चालू झाल्या.
पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज स्ट्राईक होती यावेळेस आपण संतोष अंतर गोलंदाजी ट्रॅव्हलिंग संतोष आलाय. संदीप पाहूया. हो हो फुलटॉस बॉल होता पण काय सांगायचा गड्याचा योग डोळा निजला त्यामुळे कार्यक्रम जमला नाही. इथे मात्र हा चेंडू आला गेला डॉट. 10 धावा धावफलकावरती आहेत. संदीप यावेळेस गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू कमालीचा राहिला पण बॅट्समन भोळा होता गरीब होता म्हणून सोडला नाही तर काय सांगायचा इलाज नाही. यावेळेस पुन्हा एकदा आपटबार संधी उपलब्ध परंतु नाही आहे. एक सिंगल घेतली आणि एका सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल आता 11 या धावसंख्येवरती. आता जे काय तुला मजा मारायच्या तेवढी मारून जे बघा खालची आळेल गडी उड्या मारी वरची आळेल दसरा होता आणि खालची आळेलच नाचायला लागला. परंतु पाहावं लागेल आता स्ट्राईक केले होते आपल्याला गजानन पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅक मध्ये पुन्हा एकदा संदीप. चला जास्तचा वेळ खर्च करू नका. तुम्हाला मी मगाशी सांगितलं प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी आहे. तुम्ही असं समजू नका की शेवटचं षटक आहे. इथे तुम्ही जर 5 चेंडू जर 5 मिनिटं लावली तर शेवटच्या एका चेंडूसाठी देखील तुम्हाला क्षेत्ररक्षक तट या सर्कलमध्ये घ्यावं लागेल. नियम सर्वांना सेम आहेत आणि सेम फॉलो करायचे आहेत. त्रिरात्र आहे अजून फायनल पर्यंत हे नियम आपल्याला फॉलो करायचे आहेत. डीजे वाले शांताबाई पकड. यावेळेस हो इथे निश्चित एक सिंगल घेतली आणि सिंगलच्या साह्याने आता आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली. अजूनही जर पाहिलं तर निश्चित 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे या डावातील. पाहावं लागेल अजून किती धावा टार्गेट मध्ये सेट होणार. 12 धावा तर धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल संदीप. काय रे बाप्पा शिवम कार्यक्रम झाला ना आवनी झाली असती रे. पंचा मारी बैलांना लाच मारली. फटका सक्सेस होऊ शकला असता परंतु एस्टॅनवरती चेंडू आदळला. विकेट. अजून एक धक्का. आणि ऑल आऊटच्या उंबरट्यावरती पाहावं लागेल. ऑल आऊटच्या उंबरट्यावरती टीम आणि यावेळेस हो ऑल आऊटची संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. तोपर्यंत बघता बघता एक सिंगल इथे कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साहाय्याने आता मात्र 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो म्हणजे टीम बॅटिंग करणारी टीम उंबरगिरी या टीमच्या शेवटचा बॉल या डावामध्ये शिल्लक आहे. टार्गेट किती सेट होणार एखादा मोठा फटका येणं संघासाठी अपेक्षित असेल. गजानन आहे. आता गजानन त्या प्रकारची कामगिरी करणार का. शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका खेळणार का. गोलंदाज तयार. काय सांगायचं आहे. आणि यावेळेस नाही तुमचा बॅट्समन काय रात्री आदिल नेला होता का रे. तो खालच्या आळेचा गडी पार वरच्या आळेला पोहोचला तो परत विकून आहे. हो परंतु काही का होईना पहिला डाव समाप्त झाला. संघाची धावसंख्या 14 धावा आणि विजयासाठी 15 धाबीची गरज. बिनवले टीम आणि नागेवाडी टीम आपण आले असतील तर आयोजकांशी रिपोर्टिंग करा लगेच. ही मॅच संपेपर्यंत आपण दोन्ही संघ उपस्थित राहू शकले नाहीये तर तुम्हाला दोन्ही टीमला कमी चेंडूचा सामना खेळावा लागेल. याची नोंद घ्यायची आहे. याची नोंद घ्या. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला माहित आहे तुम्ही पाहत असाल कारण की आजकालचे लाईव्ह टीम वाला पावडर चॅप्टर ना घरात कपडे घालतात तोपर्यंत देखता अजून कोणाची लागली आहे. मॅच कंप्लीट होईपर्यंत दोन्ही टीम उपस्थित राहू शकले नाही तर दोन्ही टीमला कमी चेंडूचा सामना खेळावा लागेल. अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी केटीसी लाईव्ह अर्थात अजिंक्य पवार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. लीड करतायत कालच्या रात्रीपासून. अगदी लाईव्ह मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने मैदान शोभून दिसतंय. याच्या पाठीमागे केटीसी लाईव्हचा देखील हातभार आहे. ज्या पद्धतीनं म्हटलं जातं बिना मेकअपचा आयटम देखा आणि आयटमचा मेकअप देखा. बिना मेकअप वाला जरा कमी बोलतील पण मेकअप केलेला काय सांगायचं जरी गाला गुंबा आलेली असली तरी चिकना दिसेल. इथे करा तर चांगल्या दर्जाची क्वालिटी आपण पाहतोय. केटीसी लाईव्ह ज्यांच्या माध्यमातून चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं सेटअप क्षेत्ररक्षण सजणं फार महत्वाचं राहील. पंच पहिला चेंडू पडल्यापासून आपण गोलंदाजाला टाइम सांगत चला चला सलामीची जोडी रवाना करा. सुरेश 11 मुंडेवाडी या टीमची सलामीची जोडी मोटू आणि पटलू
शेम र गडी काय सांगायचं, एखादा जर बारदान काढला तर मोजून 87 ते 88 किलो बारदान होईल. आणि योग जरा हातपावणे पाव किलोच्या मधला आहे वाटत. सलामीची जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश आणि त्याच्या साथीला भास्कर कामकर खासकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. 15 धावांची गरज आहे विजयासाठी सुरेश 11 मुंडेवाडी टीमला. आणि सलामीचे 2 धुरंदार तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला अगदी आपण पाहू शकाल विनोद आलाय पहिल्या षटक गाठण्यासाठी. अगदी आपण पाहू शकाल आमचे हिरू मामा आज स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमचं खूप खूप धन्यवाद, कारण की तुमची उपस्थिती फार महत्वाची आहे. परंतु आपण तुम्ही आणि अनुभवतो भावी आमदार चषक 2024 अर्थात आपण पाहू शकाल वसंत इलेव्हन स्टेशन ठाकूरवाडी जिगरी ग्रुप आयोजित हा भावी आमदार चषक. राकेशजी कवटे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्याच्या साथीला असलेला हा संपूर्ण त्यांचा साथीदार. त्यामुळे समोरच्या दिशेला फटका हो प्रकार. फिल्डिंग केली पण वाया गेली. माकड एवढी फिल्डिंग मारली पण पंक्चर झाला. बॉलर विनोद केसाची स्टाईल मारले काय झालं कंचे नायक गेला खालचा खंड बघता सगळा देऊन टिकला वरचा टोपला ठेवलाय जिगरी आहे. विनोद बॅट्समन दे कांदी तशी बॉलिंग कर. तो काय नंदरी तो मान वाकडी करून करून काही का होईना. इथे मजबूत जाडा जुडा गट्टा गुट्टा आडी बांधाचा गुटगुटीत फलंदाज. आणि तो बघा चला क्षेत्ररक्षण वेळेतच आपल्याला पहिलं षटक कंप्लीट करायचं त्याची दक्षता नोंद घ्यायची. विनोद तयार. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्ताना अल्पशा दरामध्ये मिळतील ही जाहिरात होती. हा चेंडू थोडासा खराब आला. डावी यष्टी मिस केली. व्हाईट बॉल इथे हाताला जातोय. डावाला ज्या पद्धतीने सुरुवात झाली ज्या पद्धतीने धावा इथे आपल्याला डिफेन्स करायचे आहेत एक्स्ट्राच्या धावा कमी कराव्या लागतील. इथे 2 धावा धावफलकावरती आहेत. अजून 13 धावांची गरज आहे. आणि विनोद पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. काय रे या काय झाला. बॉलरची हवा झाली टाईट. बॉल हेलपाटायला लागला भाई. कन्हाय लागला मला वाटत काही का होईना. इथे मात्र आपण पाहू शकाल धावा धावफलकावरती पाहतो 3 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल विनोद यावेळेस. आता डॉक्टर बद्दल आता दुसरे दवाखान्यात गेला. साईड चेंज केली. आता पाहावं लागेल विनोद आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने पंच केलाय क्षेत्ररक्षकाला तिथे या काय रे त्यांना निकाल जिथे केकडाचा कांजी पिऊन आलाय का काय झालाय. निस्ता वळवळ 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 तो बदली केला. काही का होईना मित्रांनो. इथे धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल 4. सध्याच्या स्थितीला 11 धावाची गरज आहे. 15चा पाठलाग करायचंय. गोलंदाज विनोद पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती तर स्ट्राईक वरती प्रकाश. फुलटॉस बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बस काय सांगायचं खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटन कांजी चोळून धन. इथे फलंदाज बाद. संदीप मैदानाच्या आतमध्ये अभ्यास दाखल होत असताना पाहायला येतो. पहा यासाठी मित्रांनो म्हटलं जातं टाइम फार महत्वाचा आणि तो टाइम इथे मात्र खऱ्या अर्थाने जपला जातोय. नियम पाळले जात आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. 30 सेकंदाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानात दाखल होते. आता 2 सख्या भावाची जोडी आणि आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल. एकानं हातात दवळा सुसमोजा घातला एकानं काळा. आणि यावेळेस लाईन खराब आहे. पंचाने दर्शवलं की हा चेंडू वाईट आहे. पण काय सांगितलं योग जाडा योग खाऊन पिऊन वाळला. एकाला खाल पका दिला तर काय झाला था तो मजबूत फुगलाय पण योग खाऊन पिऊन सुकलाय. इथे जाऊया खराब चेंडू आलाय. 5 धावा धावफलकावरती पाहतोय विनोद तयार पुन्हा एकदा. यावेळेस गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न एकदा तरी ते वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता हा ना करता करता बा काय रे अंपर जरा टायर गोल्ट झालं का काय झालं. आणि तुम्ही जरा त्यांच्या बाजून सावध राहा. पटकन होताची होत दिली ढेंग पडीत शिरला ना तर टांगा पलटी व्हा जा. त्याचा अंपर चांगला 1.5 क्विंटल वाला आहे. खऱ्या हाताने जाऊया मित्रांनो. 6 धावा धावफलकावरती पाहू शकाल सध्याच्या स्थितीला. सॉरी 7 धावा. पुन्हा एकदा नाही एक सोटीचा प्लेअर आहे का बा. 4 वरची मॅच आहे आपली 4. काय झालं तर 90 वरीचा टाइम नको करू. इथे एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8 धावा धावफलकावरती.
काय झालं त्या बॅट्समनला नको झाले, बॉलरला काय झालं, घडी किचन मध्ये घडी हॉल मध्ये दन झाली काय येण्या हरकत नाही. आज काय झालं भयानक कार्यक्रम. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र निश्चित अगदी आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 सॉरी पहिल्या षटकाचा खेळ मात्र झालाय समाप्त आणि संघाची टोटल धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. यावेळेस आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी संतोष यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष यावेळेस आला गेलाय षटक क्रमांक 2. अजूनही जर पाहिलं तर मला वाटतं आवश्यकता आहे ती 7 धाब्यांची. 18 चेंडू 7 धाबा बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती मोहन आलाय. आमचा स्कोरही रात्री काय झालाय काय नाही. 12वा आहे का? 12वा. तू नेमका गावातलाच आहे का तू? का आणलाय मजुरीला ठावा बाबा. अगदी आपण पाहू शकाल संतोष आलाय आणि यावेळेस फटका अंदाज संधीचा मारा डीप मधून शतरक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. बघा सकाराम आला, तुकाराम आला, कांताराम आला, आजार कंचालच बरा होईना. इथे 3-3 शतरक्षक अगदी आपण पाहू शकाल. आता संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 2 धावेच्या मध्ये 10 धावा 5 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंड मध्ये पुन्हा एकदा संदीपला आपण पाहू शकाल. आंधळी शॉट काय जायचंय का रे काय नाही त्याला काय केके कुशील दुखायला लागलाय सांग. नको झाली तर डोंबिली खाली का काय झाला मांदेली खाल्या मोकार सोक लागलाय त्याला. हरकत नाहीये इथे संदीप. अगदी आपण पाहू शकाल यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू होता समोरच्या दिशेला धावबादची संधी होती परंतु जमलं नाही. एक सिंगल. लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग आमचे पाहत असतील कदाचित जर पाहिला तर मित्रांनो जिथे आपण जी स्पर्धा पाहतोय तिथे नेटवर्कचा इश्यू असल्या कारणानं आपण हा वायफाय डिव्हाइसच्या स्वरूपात इथे कनेक्ट केलाय. त्यामुळे निश्चित कदाचित जरासा डिंगचॅक 19-20 वट वया तर डाळीत मीठ टिका सांभाळून घ्या. अगदी आपण पाहू शकाल 11 धावा आहेत. मोर्चे मॅच पासून तुम्ही 4-4 जण नाही माझी बीपी वाढायचा. 11 धावा आहेत. 4 धावेची गरज आहे. पाहावं लागेल. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल इथे कंप्लीट झाली. काय रे तो सांगतो काल रातभर गोंधळ करायचा. पद्या पडला एकला आणि वाडा पडला मोकाट. सामना इथे आपण पाहू शकाल कंप्लीट झाला. हा सामना जिंकला बॅटिंग करणारी टीम अर्थात सुरेश 11 मुंडेवाडी आणि गुड हडलक टीम उंबरविरा. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोडचं कौतुक. चला बिलवले आणि नागेवाडी अजून एकही संघाने रिपोर्टिंग केली नाही याची नोंद घ्या. अगदी आपल्याला विनंती आहे की जेवढं आपल्याला वेळेसाठी सहकार्य करता येईल लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल तर आपण जेवढा उशीर कराल तेवढी पॅनल्टी वाढत जाईल. त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण उपस्थित दाखवा आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊया. छान गोलंदाजी करत असताना